जसजशी निवडणूक जवळ येऊ लागले तशी नेत्यांची एकमेकांवरील टीकेलाही धार येऊ लागली आहे। रोजचे वार पलटवार आणखी तीक्ष्ण होऊ लागलेत। आजच संजय राऊतांनी बावनकुळेंवर टीका करताना त्यांना ब्रिटिश काळातील डब्बू पैसा म्हटलंय, तर मुख्यमंत्र्यांनी टांगा पलटी म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला होता। तर तिकडे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना मस्ती चढलीये म्हणत मुक्ताफळं देखील उधळली होती। मोदीचं नाणं जे आहे बरं का, ते घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे। मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली। ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी, ती आता चालत नाही। ती आता चालत नाही बाजारात। कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही। आता त्याच्यावरती मी काय बोलली, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे। आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजत आहे, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे। एक 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 हे सरकार मजबूत होत चाललेलं आहे आणि म्हणून सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, तेरवा पडेल असं म्हणत 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 सरकार मजबूत झालंय। त्यांना ज्योतिषी त्यांचा कच्चा निघाला, त्यांना मी म्हणालो तुम्हाला माझ्याकडून पाहिजे तर पाठवतो ज्योतिषी, कारण या ठिकाणी सरकार काम करतंय। सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जातंय आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला। मला सरकार पलटवावं लागलं। मस्ती चढली उद्धव खासदार किती बांधतो बीजेपीचे उमेदवार खासदार किती उमेदवार नाही, खासदार किती 303, आमचे 303 आणि यांचे किती 5। सांगा मला काय बोलताय, काय भाषण, का कुठेतरी भाषण केलं संजय राऊत, वेळा झाला कारण वेळा झाला काय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी जोडले गेले आहेत। कुमारजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आपण बघतोय जसजशा निवडणुका जवळ येऊ लागतात आरोप प्रत्यारोप होतच असतात, मात्र आता हे आरोप प्रत्यारोप होत असताना आरोपांची काहीतरी जी पातळी आहे ती खालावताना दिसतीये। आपल्या विरोधकाला पाण्यात दाखवण्यासाठी टीकेच्या सर्व सीमा ओलांडताना दिसतायत। असं आहे की आता या निवडणुकीमध्ये मुद्दा 1-2च राहिलेले आहेत। एक म्हणजे मोदींना परत पंतप्रधान करावं का त्यांना हकलून द्यावं, हा एक मतदारांच्या पुढचा प्रश्न आहे। आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर जे गद्दार झाले, मतदारांचा ज्यांनी विश्वासघात केला, मतदारांनी त्यांना अमुक एका पक्षासाठी निवडून दिलं आणि ते दुसरीकडे गेले, त्यांना तर काही स्थान मिळणार नाही। म्हणून मग हे अशा काळामध्ये मूळ मुद्दे सोडून जे जनतेच्या डोक्यात आहेत ते सोडून इतर मुद्द्यांवर निवडणूक कशी जिंकता येईल असा प्रयत्न चाललेला आहे। म्हणून आरोप प्रत्यारोप हे होणारच, कारण मूळ मुद्दा लोकांच्या डोक्यात आहे, त्याला स्पर्श करायला अडचण वाटते यांना। आणि इतकं राजकारण महाराष्ट्राचं जे खाली आलंय एवढं यापूर्वी कधीही आलं नव्हतं। आणि अशा प्रकारचे घाणेरडे एकमेकावर सारखे आरोपावर आरोप करणं हेही कधी पाहिलं नव्हतं। म्हणून याला असं म्हणता येईल की हा एक वरून कीर्तन चाललंय राजकारणाचं, पण आतून तमाशा चाललेला आहे। आणि वैयक्तिक गोष्टी आणि आपापले स्वार्थ अत्यंत जोरानं उफाळून आलेले आहेत आणि हे जनतेला कळतं। म्हणून या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला लोक निवडून देतील, त्यांचा उमेदवार चांगला असो वा नसो। आता हे पाहना, ईडीच्या चौक मागे लावायचं हे काम भाजपच करतं आणि अमोल कीर्तीकरांच्या विरुद्ध ईडी लावलेली आहे। आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना लॉयल असलेले पण ईडीच्या याला तोंड देऊ न शकणारे रवींद्र वायकरांना ते तिकीट देत आहेत आणि त्याला भाजपवाले विरोध करतायत। तर भाजपची एक खासियत आहे, जसं एक परीस हा शब्द आहे मराठीत की ज्या लोखंडाला त्याचा स्पर्श होईल त्याचं सोनं होतं, तसं भाजप हा एक असा धातू आहे
की त्याचा ज्याला स्पर्श होईल त्याची माती होईल. नक्कीच कुमारजी, तर आपण बघतोय मूळ मुद्द्यांना हात घालण्यापेक्षा इतर मुद्द्यांवरूनच आरोपांची चिखलफेक सुरू आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या या बातचीतीसाठी.